मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, वारकरी संप्रदाय हा सर्व धर्म समभावाचा पुरस्कार करणारा संप्रदाय आहे. या संप्रदायामध्ये अनेक जाती धर्माची लोक आहेत, अनेक जाती धर्माची संत आहेत. वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही धर्माला आणि कोणत्याही जातीला कोणतंही बंधन नाही. इथे कोणत्याही धर्माचा माणूस येऊ शकतो, कोणत्याही जातीचा माणूस येऊ शकतो. एवढंच काय, तर ज्या मुसलमानांचा आज लोक विरोध करतात ते मुसलमान सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये येऊ शकतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अंगड शहा बाबाचा दर्गा संत तुकाराम महाराजांच्या ते समकालीन होते. संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली की अंगड शहा बाबाच्या दरबारामध्ये, की जे एक मुस्लिम फकीर आहेत, त्यांच्या दरबारात त्या ठिकाणी विसाव्यासाठी संत तुकाराम महाराजांची पालखी थांबते. एवढंच काय, तर काकड्याच्या अभंगामध्ये सांगितलंय, कबीर मोमीन लतीफ मुसलमान शेना नावी जान विष्णुदास. म्हणजे अनेक संप्रदायाची, अनेक धर्माची लोक या संप्रदायामध्ये येऊ शकतात. आणि याला पुरावा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे. आज जे लोक वारकरी संप्रदायामध्ये धर्माचा, जातीचा उद्घोष करतात किंवा वारकरी संप्रदायाला एका धर्माचं वलय देऊन वारकरी संप्रदाय ह्याच धर्माचा आहे अशा पद्धतीने जी लोक प्रचार करतात, त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरीतली ओवी अत्यंत महत्वाची आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला कोणत्याही धर्मावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. आपण कोणत्याही धर्मावर टीका करू शकत नाही, कोणत्याही धर्माचा आपण द्वेष करू शकत नाही. किंवा वारकरी संप्रदायाचं जर तुम्हाला पायी व्हायचं असेल तर तुम्हाला कोणत्या धर्माकडे बोट करायला चालणार नाही. कोणत्या धर्मावर टीका टिप्पणी किंवा कोणत्याही धर्माची निंदा नालस्ती करण्याचा अधिकार आपल्याला या संप्रदायाने दिलेला नाही. या संप्रदायामध्ये काम करत असताना सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आपण काम केलं पाहिजे, विठ्ठलाची सेवा केली पाहिजे आणि त्या विठ्ठलाला त्या ठिकाणी आपण भजलं पाहिजे. तर काय ओवी आहे की जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये असं काही सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी की वारकरी संप्रदाय हा कोणत्या धर्माचा नाही. किंवा काही लोक म्हणतात की तो हिंदू धर्माचा आहे, तर याच्यामध्ये कुठलाही हिंदू म्हणून उल्लेख आलेला नाही. ज्ञानेश्वरीमध्ये हिंदू धर्माचा असा उल्लेख वैयक्तिक आलेला नाही. तर वारकरी संप्रदाय हा एक वैदिक परंपरेतून आलेला संप्रदाय आहे की जो भक्त पांडुरंगाची सेवा करतो आणि सगळ्या चराचरामध्ये ईश्वराला पाहतो असा वारकरी संप्रदाय, जो अद्वैत भाव लोकांना शिकवतो, जो सगळ्या लोकांमध्ये ईश्वर पाहायला शिकवतो, असा एक संप्रदाय आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर धर्मावर त्या ठिकाणी व्याख्यान या ज्ञानेश्वरी दिलेलं आहे. ते कसं दिलंय ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, बरेच लोक म्हणतात की वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचा संप्रदाय आहे, वारकरी संप्रदायामध्ये फक्त हिंदू लोकांनीच आलं पाहिजे. तर मंडळी, आज मी तुम्हाला ज्ञानेश्वरीचा एक पुरावा देणार आहे की या ज्ञानेश्वरीच्या पुराव्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की वारकरी संप्रदाय हा फक्त हिंदूंचा संप्रदाय नाही, तरी वारकरी संप्रदाय हा सगळ्या धर्मांचा संप्रदाय आहे. आता सगळ्या धर्माचं, सगळ्या संप्रदायाचं एकीकरण जिथे होतं त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. वारकरी संप्रदाय हा समजायला, कळायला फार वेळ लागेल, परंतु वारकरी संप्रदाय हा जर तुम्हाला कळाला तर तुम्ही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्या ईश्वराची, त्या विठ्ठलाची तुम्ही भक्ती करू शकता. तर मंडळी, ज्ञानेश्वर महाराजांनी धर्म या शब्दावर बरेच असं व्याख्यान दिलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर धर्म या शब्दाची व्याख्या ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर अशी केलेली आहे. तर मुळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जे संत महात्मे, त्या संत महात्म्यांनी सामाजिक चळवळ उभं करत असताना कोणत्याही धर्माला ठेच पोहोचली नाही पाहिजे याची काळजी घेतली. आता बघा, आज सध्याच्या परिस्थितीमध्ये काय होतंय, काही कीर्तनकार लोक फक्त हिंदू धर्माची बाजू मांडतात आणि हिंदू धर्माची बाजू कीर्तनातून मांडत असताना ते बाकीच्या धर्माचा द्वेष करतात, बाकीच्या धर्माला नाव गोट ठेवतात. तर माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही तुमच्या धर्माचा प्रचार करा. तुम्ही आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना कोणत्या धर्माची निंदा नालस्ती करू नका, नाही तर उपयोगाचं राहणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये एक ओवी सांगितली बघा. 47 क्रमांकाच्या श्लोकामध्ये फार सुंदर ओवी आलेली. आणि स्वधर्मुची पाळावा, परधर्म तो गाळावा, हा नेमोही पांडवा नक्की जेची गा. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की आपला स्वधर्म पाळावा. जो आपण ज्या धर्मामध्ये आहोत, ज्या धर्माचं आपण काम करत आहोत, त्या धर्माचं आपण त्या ठिकाणी पालन करावं.
परंतु दुसऱ्याच्या धर्माला आपण नाव बोट ठेवू नये असं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात. परधर्म तो गाळावा हा नेमोई पांडवा नकीजेची गा. अर्जुनाला सांगतात, अर्जुना की स्वतःच्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे, पण रक्षण करत असताना दुसऱ्याच्या धर्माला ठेच नाही पोहोचली पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण धर्म हा फार श्रेष्ठ आहे. धर्माच्या आधाराने आपल्याला मोक्ष भेटतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सुंदर अशी एक ओवी तयार केली. देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे आणि मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. ह्या ओव्या धर्मावरच आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, स्वधर्म हा सांगशील तरी पापा वरपडा होशील आणि अपयश ते नवचेल कल्पंतावरी. म्हणजे काय, तर धर्म पाळत असताना आपण आपल्या धर्माचं पालन पोषण करावं, पण दुसऱ्याच्या धर्माचे निंदानालच ते आपल्याकडून होता कामा नये. म्हणून सगळ्या कीर्तनकारांना माझी विनंती आहे, आपला धर्म काय तो लोकांना सांगा, दुसऱ्या धर्माकडे नाव बोट ठेवू नका.